ते शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सुद्धा खराचा सहभाग असल्याचं आता समोर आलंय। त्याच्या भावासह अनेकांना त्यांनी शालार्थ आयडी क्रमांक मिळवून दिलेला होता। शाळांना मान्यता देण्यातही खराचा मोठा सहभाग होता। तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकर यांच्या अडचणींमध्ये त्यामुळे आता वाढ होणार आहे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर सध्या आरोपांच्या चर्चेत आहेत आणि शिक्षण मंत्री असताना खराच्या आग्रहावरून त्याला खरात यांचा भाऊ दिलीप खरातला सुद्धा शालार्थ आयडी मिळवून दिलेला होता। तर इतकंच नाही तर अनेक शाळांना मान्यता आणि वर्ग तुकड्यांना परवानगी देण्यात खराचा सक्रिय सहभाग होता, अशी देखील माहिती समोर येते। खराचे शिक्षण क्षेत्रामध्ये जे आहे ते संबंध होते अशी अनेक वेळेला माहिती जी आहे ती आमच्यापर्यंत आलेली आहे। परंतु मला वाटते की SIT कडे तो तपास आहे। SIT कडे अधिक माहिती जी आहे, अनेक लेखी तक्रारी असतील किंवा पुराव्यासहित माहिती पोचली असेल आणि त्या संदर्भात जी आहे ती चौकशी त्यांचा ज्यांच्याशी संबंध असेल त्यांच्याबरोबर निश्चित होईल।